हे बघा सकाळ सकाळच्या वक्ताला फिरायला आलतो. मग तिथं फिरायला गेल्या जाग्यात स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर होतं. तिथं मंदिराला गेलो, पाया पडलो. मग तसंच पुढं गेलो. हे बघा बघू शकता तिथं आम्ही कर्जतकर म्हणून असेल हे गार्डन होतं. गार्डनमध्ये गेलो. लेकरं हे बघा खेळते ती. मी दम्माने खेळा म्हणते, मोरू इकडं बघ, चाऊ इकडं बघ म्हणते. तर मोरू काय बघत नव्हता. मग चाऊ बघून हात करून तिथंच आणि तशीच खेळते आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. हे चौकड गार्डन सगळं खेळून बघून फिरून तिथं खेळायचं का इथं खेळायचं, त्यांना कुठं खेळायचं काय नाही. इतकं लेकरांचं तर मन प्रसन्न झालं होतं, तितकं मन प्रसन्न झालं होतं. कधी खेळलेत का नाही असं झालं होतं लेकराला. गार्डनला गेलं तर लई बरेच दिवस झाले, भरपूर दिवसापासून मला गार्डनला चल म्हणत होते. मग मी कुठं जायचं म्हणून गेले नव्हते. तरी आज लांब होतं, चला तर चला म्हणून गेले. फिरायला जाऊन या त्यानिमित्तानं जाणे बी झाले करणं बी झालं म्हणून. तेव्हा चाऊ खेळून गेली. मग आता मोलू खेळतोय. मोलूला पोचत नाही का आणि पोचत नाही नको म्हणते मी मोलूला. तरी पण मोलू ऐकत नाही. इकडं जाऊ का तिकडं जाऊ म्हणतोय. तिकडून इकडं फिरतोय, इकडून तिकडं फिरतोय मोलू. तरी मोलूला मन काय भरत नाही. चाऊ बी तिकडं जाऊ का इकडं जाऊ करते. इथं थोडं तिथं थोडं पळापळी चालले त्यांचे, असे कामं चालले, खेळणं चालले. मी त्यांचा व्हिडिओ करते, बघते, त्यांना बोलते. ते बघा चाऊ एकाच जाग्यात ही करत नाही. चाऊचं भरपूर नाचणं चाललंय, मस्त असं मजा मस्ती खेळणं कुदणं. त्यांचे एक निमित्त आहे माझ्यासोबत फिरायला यायचं म्हणून. त्यांनी असं मस्ती करण्यासाठी येते, ती खेळण्यासाठी फिरण्यासाठी माझ्यासोबत. हे बघा बघू शकता. मी बघून तो सुद्धा हसले त्यांना. मग असे लेकरं खेळते ती. हे चला घरला म्हणलं तर तरी काय घरला येत नाहीत काय नाही. अजून थोडं थांब त्यांचे मन काय भरत नाही ती काय नाही. घरात न जायला पण घाई करते ती. रात्री झोपतानाच मला ताकीद करते ती, आम्हाला पण उठी व्हावा म्हणून. मग उठवून सोबत नेले तर वाटणं बी नुसती मस्ती करते ती. सोबत येऊन बी नीट खेळत नाही ती, नीट वाटण येत नाही ती काय नाही. आणि लेकरंच आहे ती, लेकरं असंच करणार हो. मग आता लेकरं मस्ती करणार तर कोण करणार. हे लेकरं आहे ते आमचे म्हणून तर छान आहे. लई भारी लेकरं आहेत आमचे. एवढं मस्तीखोर आहे ती, एवढं हे आहे. तर आताच तर आमचेच लेकरं असं नाही मी म्हणते. सगळ्या आताचे लेकरावरच तेच चाललंय. वाटणं तरी करू नका रे म्हणलं तर ऐकत नाही. त्यानं म्हणतोय मी दीदी करते वाटण व्हिडिओ, मी पण करतो व्हिडिओ वाटणं म्हणून. मोलू पण आम्ही फिरायला आलोय. मग फिरून झालंय आमचं, एक्सरसाइज करून झालोय. आम्ही तर एक्सरसाइज केलंय लई खूप केले. घामाजलं एवढं एक्सरसाइज केलंय. मग म्हणली अव्वा मला घरी चला. मग घरी जाताना हे असं ब्लॉक करतच जावा म्हणली मम्मी. अव्वा हे बघ इथं दुकान वगैरे. फिरायला आलो, एक्सरसाइज केली. घाम येत होता तेवढा वेळ एक्सरसाइज केली आम्ही. आता मग घरी जाताना म्हटलं चला व्लॉग करतच जाऊया म्हणून व्लॉग करायला घेतलं. हे बघा इथे हॉटेल्स आहेत, थोडंसं लांब आहे. हे बघा झाडं तेन वगैरे आहेत. फोटो किती काढतोय. सकाळ सकाळचं वातावरण बघा कसं मस्त आहे, फ्रेश आभाळ ढगाळ वातावरण. झाड वगैरे, आंब्याचे झाड आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आंब्याचे झाडं बघा, काजूचे झाडं बघा, पणसाचे झाडं बघा, हे झाडं बघा, ते झाडं बघा. आमचा मोलू दाखवतोय सगळीकडे गार्डनमध्ये झाडच झाड आहे ती. त्याला कुठं गेल्यावर काय होईल, कुठं गेल्यावर काय होईल असं त्यानं कावरा बावरा झालाय. मग तिथून आम्ही फिरून आलो. फिरून आल्याच्या नंतर फ्रेश झालो, आंघोळ केलो. अंग सगळं घामाघूम झालं होतं. इतकं अंगानं घामानं भरलं होतं की काही विचारू नका. एवढी गरमी वातावरण, दमट वातावरण राहणार नाही तेवढं, त्याच्यामुळं जास्त गरमी झाली. मग गरमी झाल्यावर सगळी येऊन आंघोळ केलं. आंघोळ करून बघा हे असं मस्त अशी मी देवपूजा पण केली.
छान देवपूजा झाली. सगळेजण देवपूजाचा पाया पडलो, आरती केलो. मग आरती करून पाया पडून मग आता चला तर मग म्हणून भूक लागली म्हणलेली पोरं. भूक लागली म्हणल्यावर आता काय करायचं, नाश्त्याला काय करावं असं विचार करत होते मी. विचार करत मग त्याच विचारात तनिष्का पण आली. तनिष्का आल्यावर मग आता तनिष्काला घेतले. मग काय करायचं ती पण रडत होती ना. मग मोलू तर काय महाग गळ्यालाच पडला होता. काय करावं रे तनिष्काला घेतले, मोलूला घेतले. मग चाऊ रडत बसली होती. मला भूक लागली उशीर झाला, भूक लागली काय करायचं खायला. मम्मीला विचार म्हणलं तर मम्मी तुम्ही जे करताल ते मी पण खाते म्हणली. मग चला तर मग म्हणून पास्ता बनवायचा आहे. पास्ता बनवू म्हणली चाऊ. मग पास्ता बनवू म्हणताना ते कसं बनवायचं काय बनवायचं मला येत नाही, मी कधी केलं नाही काही नाही. म्हणून म्हणल्यावरती चाऊ मला म्हणली मी सांगते हवा तुला, मग कर म्हणताना मग मी असं ते पास्त्याचे पुढे घेतले. पास्त्याचे पाकिट घेऊन पास्त्याचे पाकिट फाडून एका पातेल्यात टाकले शिजायला, म्हणजे उकळाला पातेल्यात टाकले. मग कांदा टोमॅटो चिरले. तर बघा तिचं किती हाऊस महिना झाले तिला पास्ता खाण्यासाठी. तनिष्का पण एवढा रडते भूक लागली म्हणून. मग पातेल्यात पाणी घेऊन हे बघा पाण्याला आदन आले की आदनामध्ये मी पास्ता टाकले. मस्त असं पास्ता चांगलं एक 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून घेतले, खळखळ उकळी येईपर्यंत. आणि त्याला चांगलं जरा हलविले की म्हणजे ते चिटकत नाही, एकाला गाठी होत नाही म्हणून हलवून त्याला खळखळ चांगलं उकळी दिले. उकळलं मग कांदा टोमॅटो चिरून घेतले छान मस्त असं बारीक कांदा टोमॅटो चिरून घेऊन त्याला तेल टाकले. कढईत गॅसवर ठेवून कढई तापल्यावरती कढईमध्ये तेल टाकले. तेल टाकून त्याच्यात डायरेक्ट कांदा टाकले. काय जिरे मोहरी टाकायचे का मी विचारले, मला कधी माहीतच नाही ना, मी कधी केलेच नाही. मग त्याच्यामुळं जिरे मोहरी टाकायचं का म्हटलं तर हिनं म्हणली चाऊ जिरे मोहरी काय टाकायचं नाही कावा म्हणली. मग गाजर तर होतं, गाजर शिमला मिरची तर टाकू का गं म्हटलं तर तिने ते पण नको टाकू म्हणली. सगळं मध्ये राहते अवा काय टाकू नको, मला अगोदर भूक लागली, अगोदर करून दे अशी त्याची एक सारखीची मिठी होती मला. मग तिला लईच असं हडबडून भूक लागली होती. भूक लागल्यामुळं का मग मी काय ते शिमला मिरची पण घातलं नाही, गाजर पण घातलं नाही, काय नाही. असंच कांदा परतून त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकले होते चिरून. एक टोमॅटो टाकून मग त्यालाच तेलात खालीवर केले, परतून झाल्यावर हे बघा असं तांबूस कांदा झाला. मग तांबूस कांदा झाला का टमाटर टाकल्याच्या नंतर त्याला एक 2 मिनिट मी त्याला चांगलं मिक्स केले, परतू दिले. चांगलं त्याला परतल्याशिवाय म्हणून ते हे होत नाही ना. मग आपल्या इकडं पास्ता उकळून ठेवलेलं होतं, त्याच्यातलं पाणी पण काढले. तेव्हा एक मसाल्याची पुडी त्याच्यामध्ये फोडणी टाकून परतले. कारण की एक मसाल्याची पुडी वरून टाकावं, एक मसाल्याची पुडी फोडणी टाकावं म्हणून मी एक मसाल्याची पुडी फोडणीमध्ये टाकले. एक मसाल्याची पुडी फोडणी टाकून हे आपलं पाणी नितरलेला पास्ता बी आहे ते टाकून घेतले कढईमध्ये. हे टाकून घेतलं कढईमध्ये टाकून घेऊन सगळं त्याला परतून चांगलं घेतले. हे पकड पण निष्ठते त्यात थोडी, पकड बी नीट बसत नाही का नाही. मग त्याला चांगलं मस्त असे परतून घेतले. हे बघा असं परतायचं. मला सगळं चाऊ सांगत गेली, मी केले. मला कधी माहीत नाही चाऊची मम्मी करते चाऊ खात्यासारखं. हे बघा त्याच्यात आता वरून एक पॅकेट होतं पुडी राहिलेली मसाल्याची त्याची, ते पण वरून टाकले. मग टाकूनच चांगलं मिक्स केले. त्याला असं मिक्स केलं ना मग त्याला चांगली चव येते. मीठ टाकायचं का म्हणा तर मीठ काय टाकू नको करू नको म्हणली. सगळं त्याच्यामध्ये असतं, मीठ मिरची मसाला सगळंच असतंय. मटार होती सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये. गाजर बिजर जे बी काय आपण आता वर्ण मसाले टाकायचे म्हणताना ते सगळे आतमध्ये मसाले होते. तो कधीच मध्ये मसाले टाकू नको हवा म्हणली मला त्यानं. म्हणल्यामुळं मी तिच्या सांगण्यावर मसाले काही टाकले नाही, काही नाही. मी बी तसंच हे केले.
हे बघा मग भूक लागल्या म्हणल्यावर मग सगळ्याला तिथंच आता गॅस सुद्धा मला बंद करू दिली नाही ती मागितले. मग 1 प्लेट चावला दिले. अगोदर तर चावलाच दिले, चावलच लई भूक लागली होती. 1 प्लेट चावला दिले. मग 1 प्लेट आता मोलूला दिले. मोलूला पण भूक लागली होती. मला भूक नाही, मी खात नाही म्हणला तरी पण मग मोलू त्याचं वास बघून आला लगेच खायला. मग मोलूला 1 प्लेट दिले. मग तनिष्काला बी त्यांचं बघून रडू लागली ना. मग तनिष्काला पण लगेच सगळंच काढून तनिष्काला पण दिले नाश्ता खायला. मग सगळेजण नाश्ता खाल्ले मस्तपैकी. मग हे बघा असं हे आमचे तनिष्काच्या बोरनाण्याला हे तोरण आहे ना, असं भिंतीवर तोरण लावलं होतं आम्ही. बोरनाणं केलं तेव्हा संक्रांतीच्या वेळेस तवा लावलं होतं. मग तवा लावल्याचं काढलंच नाही, त्याला घाण धुराळा माती ही बसली होती. मग काढा म्हणताना काढण्यात झालं नव्हतं. आज आता काढले मी, काढून त्याला स्वच्छ धुवावं म्हणून मग एका बकेटात पाणी काही पाण्यात निरमा टाकून मस्तपैकी त्याच्यात खळखळ निरम्यामध्ये हात हे करून मग पाण्यामध्ये ते टाकल्याच्या नंतर त्याला 5-10 मिनिट भिजू दिले. भिजले की मस्त आपले व्यवस्थित एकच नंबर तोरण निघाले. तोरण म्हणा किंवा हार म्हणा किंवा माळ म्हणा, चांगलं नंबर 1 निघाले. हे बघा बघू शकता मस्त असं निघाले. चांगले झाल्याच्या नंतर मग मी काय केले, त्यांना सुकवून आणून घरात ठेवून दिलं. मस्त असं आपले हार निघाले. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.